धोरणावर बोलत आहेत. नवीन शिक्षण धोरणातल्या ज्या प्रत्येक बारकावे आहेत, आता प्रचंड बारकावे आहेत, आपण बोलले त्याच्याविषयी कधीतरी, एवढ्याच प्रभावात ते बोलणं नाही होणार. पण तरी सुद्धा तुम्हाला एक जाणीव, आता आमचे हे गेले, अमिताभ गेले, अमिताभांचं बोलणं ऐकलं तुम्ही? किती सुंदर बोलले, किती पोटतिडकीनं बोलले. ही जी पोटतिडीक आहे ना, ही फार दुर्मिळ आहे. आणि त्यामुळं आज मला व्यक्तिशः कमी वेळ याचा काही घेणं देणं नाही, पण तरी सुद्धा मी या सगळ्यांचं अभिनंदन करेन. विशेषतः प्रसेनजीचं अभिनंदन करेन, मी तुमचं अभिनंदन करेन की बा या शिक्षण धोरणाविषयी जे काही तुम्हाला जाणून घ्यायचं होतं त्याकरता तुम्ही इतक्या वेळ इथे आलात, थांबलात, प्रत्येकाला लक्षपूर्वक तुम्ही ऐकलं. मी तुमचा सगळ्यांचा आभारी आहे. मी आज फक्त एका मुद्द्यावर बोलणार होतो, ते म्हणजे शिक्षणाचं ब्राह्मणीकरण करणं म्हणजे काय. बहुतेकांनी त्या मुद्द्याला स्पर्श केलेला आहे आणि मी त्याही पुढे जाऊ इच्छित होतो की या शिक्षणाच्या ब्राह्मणीकरणाविरुद्ध आम्हाला काय करावं लागेल, काय केलं पाहिजे. आणि त्याकरता मला कुलदीप रामटेकेंची गरज होती. त्या आहेत, मी यांना म्हटलं होतं प्रसेनजीतला की त्यांनी जावं त्यांच्याकडे, त्यांना बोलवावं. नवीन शिक्षण धोरण जे लागू झालं 2020 पासून, त्याचा उद्देश फुले शाहू आंबेडकरांची जी शैक्षणिक क्रांती आहे ती उद्ध्वस्त करणं आहे, हे आपल्या सगळ्यांना आता लक्षात आलं. फुले शाहू आंबेडकरांची शैक्षणिक क्रांती काय होती? ती होती सोप्या शब्दामध्ये की बहुजनांनी, या देशातल्या तळागाळातल्या व्यक्तींनी शिक्षित व्हावं, ही त्यांची क्रांती होती. आणि ते शिक्षित व्हावे म्हणजे नेमके काय व्हावे याच्याविषयी आताच तुम्हाला अमिताभजींनी सांगितलं की जेव्हा त्यांनी बाबासाहेबांनी 80 वर आपलं पत्र लिहिलं तेव्हा त्यांनी काय लिहिलं. नागपूरच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण परिषदेमध्ये येण्याकरता काय त्यांनी, म्हणजे त्यांची अपेक्षा होती ती तुम्ही ऐकली, मी त्याला रिपीट करत नाही. पण तुमच्या लक्षात आलं असेल की एकंदरीत पूर्ण बहुजन समाजाचं शिक्षण, प्रत्येक बहुजन समाजाचा माणूस हा साक्षर व्हावा, आणि तोही कसा व्हावा, योग्यपणे साक्षर व्हावा, तो सन्मानाने जगावा, त्याचं काहीतरी या देशाच्या उन्नतीमध्ये कॉन्ट्रीब्युशन असावं, त्याची व्यक्तिगत, अशा प्रकारचं जे फुले शाहू आंबेडकरांचं जे एक स्वप्न होतं भारतीयांच्या बाबतीत, ते उद्ध्वस्त करायलाही निघालेले आहे. आता मी तुम्हाला, आता मी शिक्षणाच्या म्हणजे ब्राह्मणीकरणाविषयी बोलेन, पण त्याच्या आधी मी तुम्हाला, हे आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, हा जो ओरिजिनल ड्राफ्ट आहे तो मी तुम्हाला दाखवतोय. आणि यामधलं मी फक्त तुम्हाला एक वाक्य वाचून दाखवेन, दुसरं नाही, फक्त एक वाक्य. पान नंबर 4, प्राचीन आणि सनातन भारतीय ज्ञान आणि विचारांची समृद्ध परंपरा घेऊन हे धोरण तयार करण्यात आले आहे. प्राचीन आणि सनातन भारतीय ज्ञान, सनातन हा शब्द म्हणजे काय तुम्हाला माहित आहे, प्राचीन ज्ञान कोणतं हे माहित आहे, आणि विचारांची समृद्ध परंपरा घेऊन हे शिक्षण धोरण तयार करण्यात आले आहे. यावरून तुम्हाला लक्षात आलं की प्राचीन ज्ञान कोणतं, सनातन ज्ञान कोणतं, आणि हे धोरण कशा करता आहे, हे धोरण का तयार करण्यात आलेलं आहे, हे अगदी सुरुवातीला या धोरणामध्ये नमूद आहे. आणि हा ओरिजिनल ड्राफ्ट आहे. मला वाटतं याच्यानंतर या धोरणात काय आहे हे विस्ताराने सांगायचं कारण नाही, कारण पहिले एकच वाक्य त्यांनी सांगितलेलं आहे, सनातन, आणि सनातन ज्ञान काय असते याच्याविषयी तुम्हाला कल्पना आहे. आज मला एक चांगली मदत झाली. एक माझे म्हणजे मित्र आहेत कांबळे, शशांक कांबळे आहेत का नाही इथं, आहेत. त्यांनी आज आमची फार मदत केली. ते म्हणाले, आज आमची चर्चा झाली, ते मला म्हणाले की बा आम्हाला असं सांगितलं जाते की हे जे शिक्षण धोरण आहे ते बोलले, काही आपली मान्यवर मंडळी बोलली की मेघालयने जे शिक्षण धोरण केलं
किंवा इंग्रजांनी जे शिक्षण धोरण आम्हाला दिलं त्याचा मुख्य उद्देश हा या देशामध्ये लिपिक, बाबू, क्लर्क हे बनवणं होतं आणि हे प्रत्येकाला सांगितलं जाते किंवा त्यांच्या शिक्षणाचा उद्देश जे इंग्रजांनी ते शिक्षण धोरण लागू केलं, विशेषतः मेकॅलेने ते लागू केलं 1835 मध्ये जे त्यांनी जे मांडलं त्याचा उद्देश फक्त बाबू बनवणं होतं. आम्ही कांबळेजींना म्हटलं ठीक आहे, तुम्ही म्हणताय हे आम्ही थोड्या वेळाकरता मान्य करतो. तुम्ही कधी मेकाले वाचलाय? अरे ज्या माणसावर तुम्ही एवढा मोठा आरोप लावता की त्यांनी शिक्षणाला इथं फक्त बाबूगिरी किंवा आमच्यासाठी क्लर्क, इंग्रजांसाठी फक्त क्लर्क तयार करावे याकरता ज्यांनी शिक्षण धोरण लागू केलं त्या मेकालेला तुम्ही वाचलाय? त्याला तुम्ही संधी दिली की मेकाले तुम्ही काय आमच्याकडून फक्त बाबू तयार करू इच्छिता? मेकालेच्या बरोबर ज्या ज्या लोकांनी तुम्हाला फक्त भारतीयांनी बाबू बनावं अशा प्रकारचं शिक्षण धोरण लागू केलं होतं किंवा केलं, अशा प्रकारचा जे प्रचार करतात त्यांना तुम्ही विचारलं कधी या गोष्टीचा विचार केला की ज्या लोकांनी भारतामध्ये इंग्रजी शिक्षण धोरण लागू करण्याचा प्रयत्न केला, इंग्रजी शिक्षण लागू करण्याचा प्रयत्न, त्यांचं काय म्हणणं होतं नेमकं? ते कशाकरता लागू करू इच्छित होते? तरी पाहिलं तुम्ही हा डॉक्युमेंट? तुम्ही या डॉक्युमेंटवर विचार नाही केला आणि सरळ तुम्ही आपली एक धारणा बनवून टाकली की या देशात इंग्रजांनी जे शिक्षण धोरण लागू केलं ते फक्त बाबू बनवण्याकरता होतं. आता खंडारीने मग उल्लेख केलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या इकडे आपण एक डॉक्युमेंट बघूया. राजा राममोहन राय यांचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे. राजा राममोहन राय हे पहिल्या त्या लढाईचे शिपाई होते. ज्यांनी भारतामध्ये कोणत्या प्रकारचं शिक्षण द्यावं याच्याकरता ज्यांनी पहिली लढाई लढली ते होते राजा राममोहन राय. आणि राजा राममोहन रायचं नाव बहुतेक आपल्याला माहित आहे. बहुतेक आपली विशेषतः भारतातली जी थोडीफार शिक्षित मंडळी आहे त्यांच्या कानावरून ते गेलेलं आहे. कारण सतीची प्रथा बंद कोण केली त्याच्यामध्ये त्यांचा पुढाकार आहे. बालविवाह बंद करावे याच्यामध्ये त्यांचा पुढाकार आहे. विधवा महिलांचं लग्न व्हावं यांच्यामध्ये त्यांचा पुढाकार आहे. या सगळ्या बाबतीमध्ये राजा राममोहन रायचा पुढाकार आहे. आणि राजा राममोहन राय हे पहिले व्यक्ती आहेत की ज्यांनी इंग्रजांना खलिता लिहिला. हा खलिता तुम्हाला त्यांनीच पाठवला. इंग्रजांना खलिता लिहिला की तुम्ही भारतामध्ये शिक्षण लागू करू इच्छिता आणि ते शिक्षण तुम्ही संस्कृत मध्ये लागू करू इच्छिता. मी याचा विरोध करतो, मी ठामपणे याचा विरोध करतो. हे म्हणणारा पहिला माणूस राजा राममोहन राय. मेघालय नंतर झाला, मेघालय नंतर बोलला, पण पहिल्यांदा राजा राममोहन राय बोलला. आणि राजा राममोहन राय काय बोलला याचं म्हणजे जर तुम्ही त्यांचं ते बघाल तो काय म्हणतो राजा राममोहन राय तर ते भयानक आहे. राजा राममोहन राय यांचं स्टेटमेंट मी आणलेलं आहे. मी तुम्हाला आता इथं वाचून दाखवतो ते काय म्हणतो तो. म्हणजे कमीत कमी आपल्या लोकांचा हा भ्रम दूर व्हावा की नेमका इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार ज्यांनी केला आणि ज्यांनी संस्कृत मधल्या शिक्षणाचा विरोध केला त्यांचं नेमकं म्हणणं काय होतं हे आपण थोडं समजून घेतलं पाहिजे. ते जोपर्यंत आपण समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला त्यांची भूमिका समजणार नाही. मी आता मूळ प्रत बघतो माझ्या बॉटलमध्ये बॅगमध्ये. दिसलं? बॉटल संपलं. त्यांनी इथून सुरुवात केली किंवा संस्कृत मध्ये खाण्याला इटिंगला खाद्य ती म्हटलेलं आहे. आणि ते म्हणतात की बा संस्कृत भाषा ही कशी आहे
की जी एखाद्याला शिकायला आणि त्या संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवायला त्यांचं आयुष्य बर्बाद होईल. पूर्ण आयुष्य जरी गेलं तरी संस्कृतचा विद्वान होणं कठीण आहे. तो आपला भाग नाहीये. ते काय म्हणतात ते पुढे ते काय म्हणतात, neither can such improvement arise from such speculation as the following, which are themes suggested by Vedanta. In what manner is the soul absorbed into deity? What relation does it bear to the divine essence? Nor will youth be fitted to be better member of the society by the Vedantic doctrine, which teaches them to believe that all visible things have no real existence, that as a father, brother, etc. have no actual entity. They consequently deserve no real affection, and therefore the sooner we escape from them and live the world better again. No essential benefit can be derived by the student. काय म्हणाले राजा राममोहन राय, तुम्ही जे संस्कृत मधलं शिक्षण आम्हाला देऊ इच्छिता, वेदांताचा स्पष्ट उल्लेख केला त्यांनी, किंवा हे जग नश्वर आहे. या जगात आम्ही ज्या वस्तू पाहतो वेदांत सांगते, हे राजा राममोहन रायचं स्टेटमेंट आहे. म्हणजे मेघालयच्या आधी राजा राममोहन राय म्हणतो की तुम्ही आम्हाला जे शिक्षण देणार आहात संस्कृत मधलं ते वेदांताचं शिक्षण देणार आहे, तुम्ही सनातन शिक्षण देणार आहे. आणि ते सनातन शिक्षण सांगते की तुम्ही हे जे जगातल्या वस्तू पाहतायत या सगळ्या नश्वर आहेत. मायेचा बापाशी, बापाचा मुलाशी, कोणाशी काही संबंध नाहीये. आणि आत्मा हा परमात्म्याशी कसा विलीन होतो हे संस्कृतचं शिक्षण आहे. आणि हे कोणाच्या उपयोगाचं नाहीये. आणि म्हणून मी संस्कृत शिक्षणाचा विरोध करतो. आणि ब्रिटिशांनी जेव्हा भारतीयांना शिक्षण देण्याचा जेव्हा संकल्प केलेला आहे तर त्याचा मी विरोध करतो. आणि मी सांगतो की हे शिक्षण नको. जर तुम्हाला हे वाचून घ्यायला मिळून जाईल स्टेटमेंट तुम्हाला, की जर समजा तुमच्या या भारतीयातल्या लोकांना जर तुम्हाला खरोखर जर त्यांची उन्नती करावायची असेल तर तुम्हाला इंग्रजीतूनच शिक्षण दिलं पाहिजे. आणि एवढ्यावर नाही थांबला तो. एवढ्यावर राजा राममोहन राय थांबले. त्यांनी नाकावर टिचून कलकत्त्यामध्ये पहिली इंग्रजी शाळा काढली, इंग्रजी विद्यापीठ काढलं. आणि त्यांनी इंग्रजी शिक्षणाचा प्रचार करण्याकरता त्यांनी केलं. आणि त्याच वेळेस संस्कृत विद्यापीठाची होती, संस्कृतचे कॉलेज होते, त्यांचा विरोध केला. राजा राममोहन रायचा काळ जो आहे तो फार आधीचा आहे. आता मला सांगा की जेव्हा तुम्ही म्हणता की बा या लोकांनी बाबू बनवण्याकरता ही सिस्टम या इंग्रजांनी लागू केली, मग राजा राममोहन रायनी काय केलं? राजा राममोहन रायनी असं म्हटलं कुठं? तो काय म्हणतो की बा तुम्ही आत्मा, परमात्मा, ब्रह्म, परमब्रह्म या गोष्टी आम्हाला शिकवणार आहात, हे शिक्षण तुम्ही देणार आहात. आता मेघालयकडे येऊ. मेघालय मिनिट्स. आता मेघालय मिनिट्स फेमस आहे. मी त्याचं मराठी भाषांतर केलं, त्याचे पॉइंट काढले. मी काय म्हणतो मेघालय, कधी तुम्ही मेघालयचे मिनिट्स कोणी वाचलेच नाही. मेघालयावर सगळ्यांनी म्हटलं की बा त्यांनी बाबूगिरी निर्माण केली. मेघालय काय म्हणतो त्याच्याकडे लक्ष दिलं आपण कधीच नाही. मेघालय म्हणतो की जे तुम्ही भारतीयांना, आता पूर्ववक्त्यांनी सांगितलं 1,00,000 रुपये ब्रिटिश पार्लमेंटनी मंजूर केले, ते भारतीयांच्या शिक्षणावर खर्च करावायचे आहेत. भारतीयांना शिक्षण देणं आहे. आणि त्यांना शिक्षण देण्याचा उद्देश काय? तर त्याचा उद्देश असा आहे की एक सुशिक्षित नेटिव्ह म्हणजे एक सुशिक्षित भारतीय निर्माण करणं हा या शिक्षणाचे 1,00,000 रुपये देण्याचा उद्देश आहे. आणि ते ब्रिटिशांच्या ज्या ब्रिटिश पार्लमेंटने जो ठराव पारित केला, सुशिक्षित भारतीय निर्माण होईल, हे तुम्ही कशावरून म्हणता? आणि त्यामध्ये जर तुम्ही मेघालयची टिपणं बघाल ना, इतकी जबरदस्त आहे
तो म्हणतो की तुम्ही भारतीयांना जर समजा वरील विधानातील साहित्य या शब्दाचा अर्थ संस्कृत भाषेतील किंवा अरबी भाषेतील साहित्य, धर्मशास्त्र, कुश व गवताचे निरनिराळे उपयोग तसेच आत्मा परमात्मामध्ये कसा विलीन होतो याविषयीची कल्पना अशी जाणवतो असे मला वाटत नाही. त्याऐवजी मिल्टन यांची काव्यसंपदा, लॉक याचे तत्वज्ञान, न्यूटन यांचे भौतिकशास्त्र शिकवण्याला भारतीयांना सुशिक्षित भारतीय अशी उपाधी लावता येणार नाही असे मला वाटत नाही. मी हे मेकॅले मिनिट्स वाचतो आहे, त्याच्यामध्ये तो म्हणतो की बा जर समजा आत्मा परमात्म्यामध्ये कसा विलीन होतो हे तुम्ही संस्कृतमध्ये शिकवू इच्छिता, त्याच्याऐवजी तुम्ही न्यूटनचं शास्त्रज्ञान त्याला शिकवत, तो कसा सुशिक्षित भारतीय होईल. तुम्ही त्याला युरोप मधलं जे तत्वज्ञान आहे ते का नाही शिकवत. जर तुम्हाला जर खरोखर एक सुशिक्षित भारतीय तयार करायचा आहे, तुम्ही त्याला कोणतं ज्ञान इच्छिता हे मेकालेनी लिहिलं. आणि आपण मेकालेविषयी काय म्हणतो, तो बाबूगिरी करायची आहे. मेकालेनी हे मेकाले मिनिट जे आहेत, आज आपल्याला वेळ फार कमी आहे त्यामुळे मी असं काही डिटेल जात नाही, पण मेकाले जे बोलला अरे इतकं मार्मिक बोललेलं आहे. मेकालेने जेव्हा संस्कृतचा विरोध केला आणि इंग्रजी हेच भारतीयांचं शिक्षणाचं माध्यम असावं याचा जेव्हा पुरस्कार केला तेव्हा त्यांनी 2 उदाहरणं दिलेली आहेत. ती 2 उदाहरणं तुम्ही वाचा. त्या एका उदाहरणामध्ये त्यांनी म्हटलं आहे की ज्यावेळेस आज आम्ही सुशिक्षित आहोत, आम्ही प्रगत आहोत, आम्ही ज्ञानी आहोत. काय आम्ही नेहमी असेच होतो? आम्ही असेच होतो. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, जे इतिहासाचे थोडेफार अभ्यासक त्यांना माहित आहे की इंग्लंड हा एक बार्बेरियन रानटी लोकांचा देश होता. आणि जेव्हा ते देशात आले, जेव्हा ते त्यांनी हे केलं, तेव्हा त्याचं म्हणणं आहे मेकालेचं की आपण जेव्हा इंग्लंडमध्ये जेव्हा आपण सुधारणा केली तेव्हा आपण ग्रीक आणि रोमन याच्यामधलं जे ज्ञान होतं ते आपण इथं आणलं. आपण अँग्लो सेक्शन किंवा त्या काळामध्ये ज्या दंतकथा सांगत होते त्याच्यावर आपण विसंबून नाही राहिलो. आपण त्या काळाचं जे सर्वोत्कृष्ट ज्ञान होतं ते आपण युरोपात आणलं, ते आपण इंग्लंडमध्ये आणलं आणि ते इंग्लंडमध्ये आणून आपण या देशाला ज्ञानही प्रगल्भ केलं. आणि त्यामुळे आज आपला देश प्रगल्भ आहे. आज आपण इंग्लंडचे लोक जे प्रगल्भ आहोत ते याच्याकरता आहोत की जे ग्रीको रोमन मध्ये जे काही ज्ञान होतं, जी वैज्ञानिक प्रगती होती ती आम्ही इथं आणली आणि त्या प्रगतीला खतपाणी घातलं. आणि तुम्ही भारतीयांना त्या संस्कृत मधले हे आत्मा परमात्म्यामध्ये कसा विलीन होतो, कुश गवताचे प्रकार कसे असतात, ते आसन टाकायच्या वेळेस कसे हे करायचे हे तुम्ही सांगू इच्छिता. मेकालेला तुम्ही कधी संधी दिली? किती वाजले तुम्ही मेकालेचे मिनिट? आणि मेकालेवर तुम्ही आरोप लावता की त्यांनी बाबूगिरी करण्यासाठी केलं. मेकालेने अजून एक महत्वाचं उदाहरण दिलं, ते उदाहरण रशियाचं आहे. मेकाले मिनिट्स मध्ये त्याचा उल्लेख आहे. तो म्हणतो सेंट निकोलस, रोमन कॅथोलिक लोकांचा रशियन लोकांवर प्रभाव आहे. सेंट निकोलस हा त्यांचा एक मोठा संत, त्याच्या परंपरा. मेकाले म्हणतो की जर समजा रशिया हा फक्त संत निकोलसच्या कहाण्यांवर जर पुढे झाला असता तर काय जो आज रशिया प्रगत झाला तो झाला असता. त्या दंतकथा बाजूला ठेवून त्यांनी जे काही युरोपातलं ज्ञान होतं ते रशियामध्ये आणलं आणि त्याच्यामुळे आज रशिया प्रगत झालेला आहे. इंग्लंडचं उदाहरण घेऊन, फ्रान्सचं उदाहरण घेऊन, रशियाचं उदाहरण घेऊन तिथं जाऊन तो मेकाले म्हणतो की बा या देशांनी ज्या प्रकारे आधुनिक ज्ञानाने आपापले देश समृद्ध केले, तुम्ही काय त्या भारतीय लोकांना त्या संस्कृत ज्ञान देणार, त्या भारतीय ज्ञान देणार. आणि अशा प्रकारे मेकालेनी जेव्हा इंग्रजी ज्ञानाचा पुरस्कार केला त्यावेळेस त्यांनी हे सांगितलं की भारतीयांना एक सुशिक्षित भारतीय बनवायचा असेल तर तुम्हाला आधुनिक ज्ञानाचा आधार घ्यावा लागेल. मेघालय, राजा राममोहन राय आणि त्याच्यानंतर जी ज्या मंडळींनी 2 पक्ष होते भारतीयांमध्ये. एक पक्ष असा होता की जो म्हणायचा की भारतीयांना संस्कृतमध्ये ज्ञान द्या. एक वर्ग असा होता की जो म्हणायचा भारतीयांना इंग्रजीमध्ये ज्ञान द्या. इंग्लिश लोकांमध्ये 2 भाग होते. काही इंग्रज म्हणायचे
आपण भारतीयातला हा जो अभिजात वर्ग आहे ब्राह्मण यांना जर सोबत घ्यायचं असेल तर त्यांना तुम्ही संस्कृत त्यांची जी भाषा आहे तिला उन्नत केलं पाहिजे, त्यांना तुम्ही पंडितांना दक्षिणा दिली पाहिजे, तुम्ही संस्कृतची धर्मपीठ काढलेली पाहिजेत असं म्हणणार होता, ज्याच्यामुळे हा अभिजात वर्ग तुमच्या सोबत असेल आणि वर्तमान ज्ञानाचं दिलं पाहिजे. ठीक आहे. आता त्या काळामध्ये जो संघर्ष झाला, राजा रामोरायचं उदाहरण तुम्हाला दिलं, लाड भिकारीचं उदाहरण मी तुम्हाला दिलं, अनेक असे उदाहरण देऊ शकतो आणि मी तुम्हाला हे दाखवू शकतो त्यावेळेस की त्या काळामध्ये हा कशा प्रकारचा संघर्ष झाला. आता फक्त आपण 1-2 मिनिटात आपण संपू. फुल्यांच्या काळात जेव्हा फुल्यांनी आम्ही आता ते फुल्यांचे निवेदनच आम्ही छापलेलं आहे. हंटर कमिशनला जे निवेदन दिलं, हंटर कमिशनच्या निवेदनामध्ये फुल्यांचे जे अनेक प्रकारची उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये फुले म्हणतात की हा हंटर कमिशन जो आहे, हा जो हंटर आहे हा इथल्या ब्राह्मणांवर भाडलेला आहे, तो ब्राह्मणांना श्रेष्ठ समजतो आणि त्यांच्या दृष्टिकोनातून भारतीयांकडे पाहतो. म्हणून मला हंटर कमिशनचं हे मला पटत नाही की फक्त ब्राह्मणांना शिक्षणामध्ये प्राधान्य दिलं पाहिजे आणि बहुजनांना शिक्षणात प्राधान्य देऊ नये, हे मला पटत नाही. ठीक. मग फुल्यांनी काय म्हटलं, आता आपण लास्ट याच्यावर येऊया की नेमकं फुल्यांचं म्हणणं काय. फुल्यांनी एक उपाय सांगितला. फुले म्हणाले, म्हणजे याच्यातही म्हणाले ते, आणि मला वाटतं आज आमचं डिस्कशन जेव्हा झालं ते म्हणाले, फुले म्हणतात हे हंटर कमिशनला सोपवलेलं निवेदन आहे. याच्यामध्ये फुले म्हणतात की आम्हाला ब्राह्मण पंतोजी नको, आम्हाला ब्राह्मण शिक्षक नको, आम्हाला ब्राह्मण अध्यापक नको. का नको? कारण ब्राह्मण अध्यापक हा ब्राह्मण जन्माने बहुजनांच्या शिक्षणाचा विरोधी आहे. म्हणून फुले म्हणतात, हंटर कमिशनला लिहितात किंवा शिक्षणावर हा जो ब्राह्मणांचा एकाधिकार आहे हा तुम्ही संपवला पाहिजे. आज मला सांगा, नवीन शिक्षण धोरण हे वाईट आहे. मग नवीन शिक्षण धोरण असताना आपल्यापैकी किती लोक हे म्हणण्याचा धाडस करू शकतात, किती लोक म्हणण्यात धाडस करू शकतात किंवा याच्यानंतर शिक्षण व्यवस्थेमध्ये ब्राह्मण नको हे म्हणण्याचं धाडस किती लोक करू शकतात. अरे फुले एवढे धाडस नाही आपल्यात. फुल्यांनी म्हटलं, त्यांचं निवेदनच आहे. फुले म्हणतात किंवा शिक्षण क्षेत्रात ब्राह्मणांचा एकाधिकार नको. तुम्ही म्हणू शकता, हिंमत आहे. जर समजा मी उद्या असं म्हटलं की शिक्षण क्षेत्रातून ब्राह्मणांना बाहेर काढा, तुम्ही म्हणाल हे काय रॅशनल आहे, हे काय रॅशनल आहे काय? गायकवाड तुम्ही म्हणता की या पूर्ण शिक्षण क्षेत्रामधून ब्राह्मणांना बाहेर काढा, हे काय समतावादी आहे? फुल्यांवर फुले बोलले. फुल्यांना कोणी म्हणू शकत नाही की फुले ब्राह्मण विरोधी होते. ज्या माणसांनी एका ब्राह्मणाच्या मुलाला आपला मुलगा म्हणून आपल्या संपत्ती दिली, आपलं नाव दिलं, ज्यांनी ब्राह्मण मुलांची ज्या हत्या व्हायच्या त्या होऊ नयेत म्हणून त्यांच्याकरता अनाथाश्रम काढलं, त्यांना तुम्ही ब्राह्मण विरोधी नाही म्हणू शकत. पण त्यांनी म्हटलं की या ब्राह्मणांना ब्राह्मण आमच्या शिक्षण क्षेत्रात नको. तुम्ही म्हणाले रॅशनल नाही आहे. मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की ज्यावेळेस रिझर्वेशन इन प्रमोशनसाठी कुलदीप रामटेके मांडत आहे आणि ज्यावेळेस पहिल्यांदा इंदिरा चव्हाणीचा निकाल आला, इंदिरा चव्हाणे काय म्हणाला? इंदिरा चव्हाणेच्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं की प्रमोशन मध्ये रिझर्वेशन नसेल. म्हणजे मग याचा अर्थ काय होतो? जर समजा ब्राह्मण शिक्षण क्षेत्रात नको असं म्हणणं इरॅशनल असेल तर रिझर्वेशन मध्ये अनुसूचित जाती आणि जमातीचे नको हे लोक नको, याला तुम्ही काय रॅशनल म्हणाल? व्हॉट इज रॅशनल बिहाइंड इट? जर समजा नागराजनच्या जजमेंटमध्ये रिझर्वेशन दिलं तर प्रशासनाची जी काही कार्यक्षमता आहे ती कायम राहील काय? काय हे 1% नाही आहे.
अनुसूचित जाती जमातीचे लोकांना आम्ही रिझर्वेशन इन प्रमोशन देणार नाही आणि त्याच्याकरता तुम्हाला क्रायटेरिया पूर्ण करावं लागतील काय, हे एक प्रकारचं तुमचं बहिष्करण नाही आहे. म्हणजे ज्यावेळेस सुप्रीम कोर्ट अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांना जर रिझर्वेशन द्यायचं असेल तर त्याची पात्रता पाहते, नाही तर म्हणते की एवढ्या मोठ्या वर्गाला म्हणते की नाही आम्ही एवढ्या मोठ्या वर्गाला आरक्षण देणार नाही, म्हणजे आम्ही त्यांना या देशाच्या प्रक्रियेमध्ये करणार नाही. ते म्हणू शकतात, तुम्ही नाही म्हणू शकत आम्हाला ब्राह्मण नको, तुम्ही नाही म्हणू शकत का? रिझर्वेशनवर लढाई करणारे आज आमचे कुलदीपजी आहेत, मी त्यांना प्रश्न विचारतो. 2008 मध्ये एक बिल आलं होतं, आजही तुम्हाला जे रिझर्वेशन मिळते ते त्यासाठी आरक्षणाचा कायदा नाहीये, ते तुम्हाला फक्त केंद्र सरकारच्या प्रशासकीय आदेशाने मिळते. केंद्राचा सांगतो, केंद्रामध्ये आरक्षणाचा कायदा नाही आणि आरक्षणाचा कायदा आणण्याचं बिल 2008 मध्ये आलं होतं, राज्यसभेत आलं, ते फेल झालं. आणि त्यावेळेस जेव्हा अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना कायद्याने आरक्षण देण्याची जेव्हा बाब आली, संविधानामध्ये तरतूद आहे, त्याचा कायदा करायचा होता, त्या तरतुदीला कायदा बदलायचं होतं, तर त्यावेळेस तो कायदा आपल्या संसदेत पारित झाला नाही. फार मोठी पार्श्वभूमी आपण कधीतरी त्याच्यावर चर्चा करू, आज आपल्याला वेळेचाही अभाव आहे. त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं, त्या बिलामध्ये म्हटलं की ठीक आहे, आम्ही अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना कायद्याने आरक्षण देऊ, पण सुपर स्पेशालिटीच्या ज्या 48 ज्या संस्था आहेत त्यांच्यामध्ये आरक्षण नसेल. हे काय एक्सप्रेशन नाही का? अनुसूचित जाती जमातींनी त्या संस्थांमध्ये ते लायक नाहीयेत असं त्यांनी नाही म्हटलंय. राज्यसभेचा कायदा आहे 2008 ला. कालपर्यंत मला माहित आहे की आरक्षण देताना फक्त आम्ही क्लास 2 च्या उपरोक्त पातळीपर्यंत आम्ही देऊ, क्लास 1 मध्ये आम्ही आरक्षण देणार नाही. काय अशा प्रकारचे नियम नाही आहेत? आजही अवकाश आणि ज्यांना आपण सर्वोच्च अशा ज्या जागा म्हणतो महत्वाच्या, त्याच्यामध्ये आरक्षण तरतूद आहे? जर नाही आहे मग हे एक्सप्रेशन नाही आहे. म्हणजे अनुसूचित जाती जमातीचे, विमुक्त भटक्या जमातीचे आणि ओबीसी हे आरक्षणास पात्र नाही आहेत. हे काय? हा नकार नाहीये, हा विशिष्ट वर्गांना बाहेर काढण्याचा प्रकार नाहीये. मग त्यावेळेस मात्र जे फुले जेवढं धाडस दाखवू शकले तेवढे ते धाडस आपण नाही दाखवू शकलो की जर समजा तुम्ही या देशातल्या एवढ्या मोठ्या वर्गांना तुम्ही म्हणता की हे वर्ग नालायक आहेत, यांना आम्ही फक्त इथपर्यंत आम्ही नोकऱ्यांमध्ये जागा देऊ, हे एक्सप्रेशन नाही आहे का? मग तुमच्यामध्ये धाडस का नाही आहे? अरे ते सोडा, जनगणनेचा मुद्दा घ्या. जेव्हा देशामध्ये आज एक मागणी आहे की बहुजनांची जनगणना करा, विशेषतः SC ST ची होते, ओबीसीची जनगणना करणार. सरकार काय म्हणते, आम्ही ओबीसी जनगणना करणार नाही. का नाही करणार? कारण जर ओबीसीची जनगणना केली तर ओबीसी मध्ये किती लोक शिक्षित आहेत, किती लोक बेरोजगार आहेत, त्यांची लोकसंख्या नेमकी किती आहे हे माहीत होईल. तुम्ही ओबीसीच्या लोकसंख्येला नकार देता का? हे एक्सप्रेशन नाहीये, हे त्यांना बहिष्कृत करणं नाहीये. मग जेव्हा फुले म्हणतात की आम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये ब्राह्मण नको, तेवढीही मागणी आपण नाही करू शकत. तुम्हाला आता या नवीन शिक्षण धोरणाविषयी, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 जे धोरण आहे याच्या विरुद्ध जेव्हा तुम्हाला लढायचं असेल तर तुम्हाला संपूर्ण तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल आणावा लागेल. तुम्हाला राजा राममोहन राय पासून, मेकाले पासून, आता मग उपराष्ट्रपतींचा उल्लेख झाला होता, तोपर्यंत मी जात नाही कारण आपला वेळ फार कमी आहे, त्यामुळे आपल्याला काही सगळे मुद्दे मांडता येणार नाही. पण जर कधी तुम्ही आम्हाला संधी दिली तर आम्ही या प्रत्येक बाबीचा तुम्हाला उलगडा करून दाखवू. पण तुम्ही एवढं लक्षात ठेवा, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे कशा करता आलेलं आहे याचा थोडासा एक अंदाज तुम्हाला आलेला आहे. शिक्षणाचं पहिल्या तरी मी तुम्हाला त्यांचं जो 4 नंबरचं जे पेज आहे त्यावर वाचून दाखवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही या पूर्ण म्हणजे राजा राममोहन राय पासून, मेघालयापासून तर व्यंकय्या नायडू पर्यंत, त्याच्यामध्ये स्मृती इराणी,
आणि त्याच्या आधी जे आपले शिक्षण जेव्हा ते ज्योतिषशास्त्र वगैरे इंट्रोड्यूस केलं आपण, तुम्ही याचा संपूर्ण आलेख कराल तर अजूनही तुम्हाला हे दोन लढाई तेव्हापासून दिसतील. एक वर्ग असा आहे की जो म्हणते या देशामध्ये संस्कृतनिष्ठ शिक्षण व्हावं, संस्कृतच्या ग्रंथांमध्ये जे मूल्य आहेत ते देशाची मूल्य व्हावे असं म्हणणारा एक वर्ग आहे. आणि दुसरा वर्ग असा आहे की जो म्हणतो की बहुजनांना जर समजा उन्नती करायची असेल तर ज्या शिक्षणामध्ये विज्ञान साहित्य हे जे प्रगत झालेलं आहे हे शिक्षण तुम्हाला द्यावं लागेल. असे दोन वर्ग आहेत. तुम्ही कोणत्या बाजूला राहताय तुम्हाला ठरवायचं. तुम्ही कशी लढाई लढणार हे तुम्हाला ठरवायचं आहे. आणि हा मुद्दा एखाद्या डिस्कशनचा नाहीये, हा मुद्दा तुमच्या मुलांचा आहे, तुमच्या मुलांच्या प्रगतीचा आहे, तुमच्या पुढच्या पिढीचा आहे. तुम्ही जर समजा आपली पुढची पिढी, जसं आता आपले अमिताभ बोलून गेले, तुमच्या मुलांना तुम्हाला काय करावयाचं आहे, तुमची पुढची पिढी कशी असावी हे जर तुम्हाला ठरवायचं, संपूर्ण बहुजन समाजाला जर ठरवायचं असेल तर तुम्हाला एनईपीच्या प्रत्येक बाबीवर फार खोलवर विचार करावा लागेल. आज तर आम्ही आज आमचा उद्देश होता फक्त शिक्षणाचं ब्राह्मणीकरण म्हणजे काय, त्याची सुरुवात कशी होते आणि त्याच्याविरुद्ध आम्हाला काय करावं लागेल याच्याविषयी बोलणं हा आमचा उद्देश होता. मी वेळेचं भान ठेवतो त्यामुळे मला माहित आहे की जरी मी अध्यक्ष असलो तरी माझी काही मर्यादा आहे. त्यामुळं हा जो मुद्दा आहे की शिक्षणाचं ब्राह्मणीकरण म्हणजे काय या मुद्द्याला मी संक्षिप्त घेतो. जर पुन्हा कधी प्रसेनजीतने मला संधी दिली तर हा मुद्दा मी अधिक विस्तार